बऱ्याच जणांचा हा प्रश्न आहे की मुद्गल फिरवताना कोणते स्नायू वर्क होतात. आता स्नायू वर्क कशावरती ठरवायचं, तर माझी एखादी जॉईंटची हालचाल होते म्हणजे तिथले स्नायू वर्क होत आहेत. ओके, आता याच्यात कोणते जॉईंट म्हणजे जे आपले सांधे आहेत हालचाल होते बघा, हे बघा कोणते होत आहेत, सगळे जॉईंट वर्क होत आहेत. याच्यामध्ये मनगटाला आपण ग्रीप पकडलेली आहे आणि त्याला डायरेक्शन देतो, म्हणजे फोरआर्मचे मसल ऍक्टिव्हेट आहेत. ओके, फोरआर्मची ताकद वाढणार आहे. त्यानंतर एल्बो मधून सुद्धा मुवमेंट होते, हे बघा मागे पुढे करताना, म्हणजे बायसेप ट्रायसेप. खांद्यातून तर हालचाल होतेच, त्याच्यामध्ये खांद्याचे वरचे मसल त्याला आपण डेल्टॉइड मसल म्हणतो, आणि त्याच्या आतले मसल जे स्टॅबिलायझर करणारे आहे, रोटरी कप, जिथे आपल्याला इंजुरी होते. प्लस याच्यामध्ये काय होते, छाती पण वर्क होणार, कारण तुमच्या खांद्यामधून वर्क होते. खांद्यातून तुम्ही ज्याला हा मागून पुढे घेताय त्यावेळेला तुमचं काय होणार आहे, छाती आणि प्लस बॅकचे मसल. प्लस रोटेशन होतंय कमरेतून, हे बघा काय होतंय, पाठीचे सगळे स्नायू. आता हे ज्यावेळेला मी फिरवतोय त्यावेळेला बघा माझ्या इथून सुद्धा हालचाल होते, तर माझ्या पायाचे स्नायू, गुडघ्यातून माझी हालचाल होते, मी फोर्स जनरेट करतोय, मी हे बघा दिसतंय तुम्हाला. ओके, आणि कधी कधी जर हेवी असेल तर मी माझी टाच सुद्धा उचलतो, हे बघा. याच्यामुळे हे, तर शरीरातील पायाच्या बोटापासून ते तुमच्या हाताच्या बोटापर्यंत सगळे स्नायू वर्क होत आहेत. त्याला आपण काय म्हणतो, फंक्शनल स्ट्रेंथ इम्प्रूव्ह होण्यासाठी टूल बेस्ट आहे. आता हे टूल कुठं मिळणार आहे बेस्ट क्वालिटीचे, तर वस्तात. एक QR कोड दिलेला आहे, खूप सारी इन्फॉर्मेशन आहे, कसं वापरायचं, कोणी वापरायचं, फिटनेसच्या दृष्टीने काय फायदा आहेत. टूल हवा असेल याच्याबरोबर आपल्याकडे पुशअप पट्टी सुद्धा आहे बेस्ट क्वालिटीची. हे दोन्ही टूल्स हवं असतील तर दिलेल्या खाली नंबरवरती मेसेज करा. धन्यवाद.